मंडळी नमस्कार. बातम्यांचा हल्ली आपल्या महाराष्ट्रात अतिशय अतिशय महापूर आलेला आहे मंडळी, अतिशय. आणि अशा काही कमरेच्या खालच्या बातम्या आल्या की सगळ्यात जास्त कुणाला फावतं माहिती आहे का? या रिकामचोट काही नेत्यांना, ज्यांच्याकडे कामं नाही, ज्यांच्याकडे कोणती खाती नाही, ज्यांच्याकडे मंत्रीपद नाही, असे रिकामचोट सगळ्याच पक्षातले, त्यांना काही धंदे नसतात. अशा बातम्या आल्या की त्यांना कुरघोडी टाकायला आणि एकमेकांवर चिखलफेक करायला मजा येते. बातमी कोणती तर खरातचा रेकॉर्ड ब्रेक केला म्हणे. 180 मुलींसोबत लैंगिक अत्याचार केला आणि त्याचे 300हून अधिक 350च्या जवळपास व्हिडिओ बनवले. तो परतवाड्याचा अयान मुस्लिम मुलगा, फक्त 19 वर्षाचा, आणि रिजवान की कोणतरी त्याचा एक मित्र. या दोन मुलांनी काय केलं मंडळी? बातमी काही वेगळीच असते मंडळी आणि ती काही वेगळीच तुमच्या पुढे वाढली जाते. तुम्हाला ठाऊक असेल, मी अनेकदा खूप उशिरा व्हिडिओ करतो. आता ही बातमी येऊन 4 ते 5 दिवस झाले असतील कदाचित. मी फार उशिरा बोलतोय. त्याचं कारण, उशिरा का बोलतो मंडळी, तर सगळ्या अंगाने ती बातमी मी त्याचा चोथा करतो, त्याचा वाचून, त्याचा ऐकून, त्याला बघून सगळं, त्यानंतर मी तर्क आपला लावतो आणि तुमच्या पुढे खरा काय विषय आहे ते नेहमी मांडतो मंडळी. बघा, जिकडे वादळ चाललं आहे, जिकडे प्रवाह चालला आहे, तिकडे नुसतं धावण्यात गध्यासारखं, गाढवासारखं, त्याच्यामध्ये काही मजा नाही मंडळी. खरी बातमी आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्याच्यावरची तर्क आपल्याला लावता आले पाहिजे मंडळी. ही जी परतवाड्याचं जे कांड आहे मंडळी, हे जे सेक्स स्कॅन्डल आहे मंडळी, आहे बातमी खरी आहे, ते घडलं आहे, पण त्याला वेगळंच एक रंग, वेगळंच एक रूप देण्याचं काम सुरू आहे. आणि काही तुम्हाला माहिती आहे, अंधभक्त म्हणाव त्यांना, की त्यांना मूर्ख म्हणाव, की त्यांना गधे म्हणाव, की गाढव म्हणाव, हे मला सांगता येणार नाही. त्यांना काय नेमकी उपमा द्यायची मंडळी. हे प्रकरण घडलं, पण हे प्रकरण कसं घडलं जरा मजेदार गंमतशीर आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी. फार कमी वेळात मी तुम्हाला क्लिअर करून देईन परतवाड्याला नेमकं काय घडलं. आणि बंटी बबली पासून तर कोण कोण काय काय कसे काय कुदून राहिले आहे, उड्या मारून राहिले आहे, त्यांना बातमी मिळाली तर एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी, त्याचंही कारण मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे मंडळी. परतवाड्यातली घटना सांगतो तुम्हाला मंडळी. बघा, दोन मित्रांनी शर्यत लावली, बीट लावली. कोण जास्त मुली पटवून दाखवतो, कोण जास्त मुलींना जाळ्यात ओढून दाखवतो, कुणाच्या किती, तुझ्या गर्लफ्रेंड जास्त राहील की माझ्या, तो रेकॉर्ड आपण करूया, असं दोन मित्रांचं ठरलं. दोन्ही मुस्लिम मित्र. बघा, ऐकावं ते नवल आहे. आणि हा समाज कुठे जातो आहे, हा देश कुठे जातो आहे, हा महाराष्ट्र कुठे चालला आहे. नुसत्या कमरेच्या खालच्या बातम्या म्हणे खरातचा रेकॉर्ड ब्रेक केला, त्याचा 58चा होता, याने 180चा केला आहे. वा, काय चांगल्या सुंदर बातम्या येत आहे. आणि विकासाच्या नावाने मग विकासाच्या बातम्या, विकासाच्या बाताड्या त्या तिकडे कुठेतरी दडपून जातात मंडळी, अशा बातम्या आल्या की. आणि निव्वळ हा पोरखेड, निव्वळ हा इमॅच्युअर, एक अपरिपक्व मुलांनी मांडलेला हा फालतूचा विषय, त्याच्यातून ही घडलेली कहाणी मंडळी. 180 मुलींना जाळ्यात ओढलं, एक एक करून. एका दिवशी घडलेली घटना नाही. या गोष्टीला जवळपास 2 ते 3 वर्ष झाले असावेत. तर ही शर्यत लागली मंडळी. तुम्ही अशी शर्यत कधी ऐकली का हो? तुम्ही अनेक शर्यती ऐकल्या असेल, अनेक पैजा लोक लावतात, पण कोणी किती मुली पटवायच्या ही पैज तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल. आणि ही मानसिक विकृती आहे आणि ही अपरिपक्वता आहे, ही इमॅच्युरिटी आहे मंडळी. अगदी बाल म्हटलं तरी चालते, बालबुद्धीने हा प्रकार घडलेला आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे आता समाज कुठे चालला आहे, मुलं काय करतायत, सोशल मीडिया हाताळतायत, आणि असा मग त्यांनी हा खेळ सुरू केला मंडळी. मग यांनी ठिकाणं कोणती गाठली तर तुम्हाला ठाऊक आहे, ट्युशन क्लासेस जोरावर आहे बापा. शाळेत काहीच शिकवलं जात नाही म्हणते, आमच्या लेकरांना ट्युशन्स पाहिजे. आणि ट्युशन मास्तरांचं मस्त फावलेलं आहे, मस्त चाललं. कोणी इनोवा खरेदी करतो आहे, तर कोणी फॉर्च्युनरने फिरतो आहे, मस्त आपले काही नोकऱ्या बिकऱ्या, त्यांना काही नाही, लाखो रुपये छापतायत क्लासेसच्या नावावरती. आणि आमची लेकरं त्या क्लासेसमध्ये जातात. मग आमची लेकरं क्लासेसला जातो म्हणून सांगतात आणि तिकडे जाऊन काय धंदे करतात हे ना मायला माहित असते ना बापाला माहित असते. आता सगळा तमाशा चालला आहे, खेळ चालू आहे. आणि प्रत्येकाच्या हातात त्या कोरोनाच्या नावाने मोबाईल फोन आला आहे, त्याच्यामुळे मायबापांना काही फुरसत नाही. अरे त्याचेही काही सिस्टीम्स आहेत. तुम्हाला तुमच्या फोनला, लेकराचा फोन तुम्हाला अटॅच करता येतो. तो काय बघतो, तुम्हाला आयडी सेम असली तर तुम्हाला कळू शकते की तो नेमका मोबाईलवर काय बघतोय, कुणाशी चॅटिंग करतो आहे. आणि अशा प्रकारातून हे सगळी घटना घडली आहे मंडळी. आता महत्वाचा मुद्दा मी बबलीचा घेतला तुम्हाला. बबली तुम्हाला कोणाला म्हणतात माहिती आहे, ठीक आहे. आता या बबलीला काही धंदे नाही, हिच्याकडे काही कोणतं मंत्रीपद नाही, हिच्याकडे कुठलाच विषय नाही, हिच्याकडे नुसतं फालतूचे विषय. आता बघा मंडळी, हा विषय कुठे चाललाय? हा चाललाय हिंदू मुस्लिमवर, आणि ज्याचा अर्थार्थी काही लव जिहादचा काही संबंध या प्रकरणाशी अजिबातही नाही. तुम्हाला सांगतो, खरी बातमी मी तुम्हाला सांगतो मंडळी. या जाळ्यात ओढलेल्या जास्तीत जास्त किंवा 99% मुली ह्या मुस्लिमच आहेत, बुरख्यातल्या मुली आहेत. पण इकडे बबली काय म्हणते आहे, अमरावतीवाली, ती म्हणते आहे की अरे नहीं ये तो लव जिहाद है, इनको पाकिस्तान भेज दो, इनको फेंक दो, ये लायक नहीं यहाँ रहने के. अबे कुठे ते प्रकरण, कुठे तुझं ते पाकिस्तान भागो.
अबे इतके वर्ष झाले या देशात मुस्लिम राहतात आणि भाजपाच्याच जवळचे नेते आहेत प्यारे खान, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, त्यांचंही स्टेटमेंट आलं. त्यांनी एक कमिटी स्थापन करून, एक टीम स्थापन करून त्यांनी ते परतवाड्याला पाठवली. त्यांनी शहानिशा केली आणि पुराव्यासहित ते बोलले प्यारे खान नागपूरचे. त्यांनी ते म्हणले की असं काहीच नाही आणि ते नवनीत राणांची कंप्लेंट करणार आहे म्हणे आपल्या मुख्यमंत्र्यांकडे, नितीन गडकरी साहेबांकडे, मोहन भागवतांकडे आणि पंतप्रधान मोदींकडे आणि अमित शहांकडे त्यांची कंप्लेंट करणार आहे म्हणे की या हिंदूंना भडकवतात आणि दंगे घडवून आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे म्हणून. अरे कामधंदे काहीही बोलायचं, उचलली जीभ आणि लावली टाळूला. कुठलंही प्रकरण यांना आलं आणि कमरेच्या खालचं आलं की यांना आनंद होतो. मागे या बाईने असं स्टेटमेंट दिलं होतं की आप भी 4-4, 5-5 बच्चे पैदा करो. तू पाळणार आहे पोरांना? लोक लेकरं पैदा करतील, तुझ्या घरी पाठवायचे काय ते पोसायला? तू पोसशील त्यांना. काही मनात येईल ते बोलायचं. आणि लक्षात ठेवा मंडळी, मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो की यांनी प्रतिमा पक्षाची खराब होते. शिवसेनेतला कुणी असेल लाऊडस्पीकर, त्याची प्रतिमा त्या पक्षाची त्या माणसामुळे खराब होते. राष्ट्रवादीत कुणी असेल प्रवक्ता वायफळ बोलत असेल, त्या पक्षाची प्रतिमा खराब होते. मागे राष्ट्रवादीतल्या अशाच 1-2 प्रवक्त्यांना काढून टाकला राष्ट्रवादीने. काही बोलतात. अरे अधिकार मिळाला. बघा प्रवक्ते कोणाला करतात? बहुतेक पक्ष ज्यांना बोलण्याचं स्किल आहे, जे वक्ते आहेत, जे मुळातच त्यांच्याकडे बोलण्याचं कौशल्य आहे, स्किल आहे, अशा लोकांना मग ते प्रवक्ते पद देतात. आणि मुख्य प्रवक्ते, उपप्रवक्ते असं काही त्यांना मग पद देतात आणि ते मग डिबेटसाठी त्यांना निमंत्रित करतात टीव्हीवरती. मग ते पक्षाच्या वतीने बोलायला जातात. मग ते एवढे मोकाट सुटतात की ते पक्षाला बाजूला सोडतात. त्याच्याही पुढे चालले जातात. त्यांना मग हायकमांड विमान काही सुचत नाही. त्यांना जे मनात आलं ते काही स्टेटमेंट मग ते देतात. आणि बहुतेक प्रवक्ते टीव्हीवरती डिबेट्स करायला जातात. त्या व्यतिरिक्तही बाहेर कुठे मिळाले तर पत्रकार त्यांना आपला दंडू चिपकवतात त्यांच्या मुस्कटाला आणि विचारतात. मग ते काही बोलतात. म्हणजे जसं काही पेड प्रवक्ते आहेत की यांना पगार मिळतो बोलण्याचा, असतीलही. आता आपल्याला काही माहिती नाही. ते लेकरू तिकडचं त्या गोव्याकडचं काय ते गिड्ड, त्याला सोडलं आहे म्हणे भाजपाने. बोल बेटा, तुला काय जे मनात येईल ते बोल. आता या बाईलाही सोडलं आहे की काय माहिती नाही, की तुला काय म्हणायचं आहे बोल. आता प्यारे खान आणि गडकरी साहेब, फडणवीस साहेब यांचे फार अतिशय स्नेहाचे संबंध आहे. प्यारे खान साहेबांचे अल्पसंख्याक आयोगाचं त्यांना अध्यक्ष केलं आहे. गडकरी साहेबांच्याच मला वाटते शिफारसीने ते झालं असावं. त्यांनी कोरोना काळात प्यारे खाननी फार मदतही केली आहे रुग्णांसाठी, अतिशय सेवा केलेली आहे. सगळ्याच मुसलमानांबद्दल तुम्ही सगळ्यांना हाकलाल का हो पाकिस्तानात? म्हणजे कुणीच चांगलं नाही का? आणि सगळे धर्मद्वेषी तर सगळ्याच धर्मात असतात ना, सगळ्याच धर्मात आहे. मग खरात काय हा मुस्लिम होता का? हा जो अशोक खरात बाबा, भोंदू बाबा, ज्याच्याकडे तुमचेच सगळे मंत्री संत्री, सगळे हवालदार, मुनिमदार, दिवाणजी, आवारी गेले सगळे, तर हा कोण मुस्लिम होता का? मग त्याच्याबद्दल तेव्हा तिथे लव जिहादचा संबंध आला नाही तुम्हाला घेता आला नाही. इकडे लव जिहादचा. लव जिहाद वगैरे काही नाही, विकृती आहे मानसिक. एखादा हिंदूचा मुलगाही करू शकतो आणि असे प्रकरण घडतात. मग त्याचं घर पाडलं वगैरे ते त्यांचा तो विषय जाण आहे. आणि खरोखर पनिशमेंट व्हायलाच पाहिजे. इतका नालायकपणा आणि हे असं जर चाललं असेल तर हे अजिबात योग्य नाही. पण त्या बाईनी जे स्टेटमेंट दिलं अमरावतीच्या, ती म्हणते की हे लव जिहाद आहे आणि हिंदूंच्याच मुलींना फसवण्याचं हे षडयंत्र आहे. काही कशाला काही. अबे तुम्हाला फार जबाबदारीने बोलावं लागतं. तुम्ही पदाधिकारी असतात पक्षाचे, तुमचं लोक ऐकतात, तुम्हाला आयडॉल मानतात. तुम्ही ठीक आहे माझ्यासारखा तर्क लावेल, तुमच्यासारखे तर्क लावतील, पण सगळेच लोक तर्क लावतील का? काही लोक तर त्या बाईच्याच बोलण्यावर, त्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवतील की नाही बरोबर आहे, लव जिहाद सुरू आहे, भगाव हाकलाय मुसलमानांना त्या पाकिस्तानात. कशाला काही थांगपत्ता, कोणत्या बातमीचं कशाशी काय गणित जुळतं काही पत्ता नाही. कशामुळे प्रकार घडला? आणि ठीक आहे त्यांनी 180, मला वाटत नाही तो आकडा खरा असेल, 180 मुली वगैरे बोलण्याला काही बोलायचं, 350 व्हिडिओ, मजाक गोष्ट आहे 350, आणि 180 मुली असतीलही. ठीक आहे, कुणी असो, त्या मुस्लिम असो की हिंदू मुली असो, पण ही गोष्टच चुकीची आहे ना, गैरकृत्य आहे आणि विकृतीतून घडलेलं आहे. त्याला सजा होईल. तुम्ही काय निर्णय देणार आहे की त्यांना चौकात त्याला एन्काउंटर करा? खरातचा एन्काउंटर करा. खरात सोबत असणाऱ्या त्या चाकणकरांचं काय कराल? मग दीपक केसरकरांचं काय कराल? एकनाथराव शिंदे साहेबांचं काय कराल? ते कोण चंद्रकांत दादा पाटील गेले होते त्यांचं काय कराल तुम्ही? परत वळायचं प्रकरण हे विकृतीतून झालेलं आहे. मानसिक विकृती म्हणतात त्याला, ज्या मुलांवर संस्कार नसतात. आजकाल तुम्हाला माहित आहे. आणि मुलींचं काय झालं आहे? मुलींना का दोष द्यायचा नाही याच्याबद्दल की मुलींवर कोणते संस्कार आहे? मुलींना छपरी मुलं आवडतात, रस्त्यावर फिरणारे, गांजा पिणारे, सिगरेट पिणारे, सिगरेटचा दम मारणारे मुलींना आवडतात आजकाल. आणि ते भाड्याची गाडी घेऊन येतात, भाड्याचं शर्ट घालतात कोणाचं, आणि 5-10 रुपयाचं शर्ट काय 4-5 हजाराचं दिसतं ते घातल्यावरती. आणि मग आपले केस बीस सवारायचे, आपलं ते झापरं उभं करायचं आणि बढिया मस्तपैकी एन्टायसर सारखी, बुलेट सारखी गाडी घेऊन फिरायचं मुलींसमोरून. मुली इम्प्रेस होतात. मुली फार स्वार्थी आणि प्रोफेशनल झालेल्या आहेत आजकालची नवीन पिढी.
यांना काय फक्त चमक धमक हवी आहेत. हॉटेलमध्ये नेलं एखाद्या मोठ्या, मला इथं उधार पैसे घेऊन तो मजनू येईल हिला हॉटेलमध्ये, पण ही एकदम इम्प्रेस होऊन जाते. अशा कित्येक मुलींनी आपलं जीवन बर्बाद केलं या 5 ते 10 वर्षात मंडळी, सगळ्याच समाजातल्या, सगळ्याच कम्युनिटीमधल्या म्हणतोय आम्ही. पण एखाद्या गरीब मुलाला एखादा मुलीचा बाप उभं करणार नाही. एखादा होतकरू मुलगा असेल की ज्याच्यामध्ये स्किल आहे, कौशल्य आहे, त्याच्याकडे कला गुण आहे, श्रम करण्याचं, परिश्रम करण्याचं धाडस त्याच्याकडे आहे, अशा मुलांना आपल्या मुली देणार नाही. मग त्या मुली पळून जातात. ते चालतं मग सगळ्यांना. आता आमच्या गावामध्ये एक घटना घडली होती की एका आतेभावाने मामे बहिणीला मागितलं, त्याचं लग्न जमत नव्हतं, तर मामानी नकार दिला, चक्क लक्षच दिलं नाही त्याच्याकडे, आणि मुलगी दुसऱ्या एका 8-10 दिवसात 15 दिवसात दुसऱ्या एका मूर्ख मुलासोबत पळून गेली. त्याच्या घरी खायची वांधे आहेत. हा किमान तिला एक मामे बहीण म्हणून पोसणार तरी होता, पोसू तरी शकला असता. तिथे तिचे हाल आहे कुत्र्यासारखे. अशा कित्येक मुली आणि कित्येक मुलीचे बापही चुकीचे डिसिजन घेतात. हे प्रकरण कशामधून घडतं मग? हे असंच हे मानसिकता नसते. ट्युशनला जातात मुली, काय करतात आम्ही पाहतो ना रस्त्याने, ट्युशन संपल्यावरही मुली 1-1, 1.5 तास बाहेर असतात. आजकाल काय तो पॉकेट मनी मिळतो, आजकाल काय हॉटेलिंग असतं, आजकाल काय तर मैत्रिणीची पार्टी आहे. रात्रभर कधी कधी मुली मैत्रिणीकडे झोपायला जाते आहे म्हणून सांगतात. काय कशाला झोपायला जायची गरज आहे? काय मैत्रिणीकडे झोपायला? काय रात्रभर काय थांबायचं आहे? जा बर्थडे साजरा कर बेटा आणि घरी परत आहे. हे बघा, हे तुमचं सगळ्यांचं स्वातंत्र्य आहे, माझं तुमचं सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, ज्यांनी त्यांनी आपापला विषय करावा. मग बोंबलता का बरं? सगळं घटना बॉम्ब फुटला की मग का ओरडता? असं काही झालं की मग कुणाला तरी दोषी ठरवायचं. मग याच्यामध्ये माणसं भरडतात, पुरुष भरडतात, मुलं भरडतात. भरडायलाच पाहिजे, म्हणजे ज्याने गुन्हा केला त्याला सजा व्हायलाच पाहिजे, विषय तो नाही. पण माझं म्हणणं आहे की मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवतो, मी दुतर्फी अर्थात मी बॅलन्स करतो त्या विषयाला, की जेवढा अशोक खरात नालायक आहे, जेवढा अशोक खरात मूर्ख आहे, हरामखोर आहे आणि फसवणार आहे, ढोंगी आहे, भोंदू आहे, तेवढ्याच नालायक, मी तर मूर्ख म्हणेल, जाणारे बायकाही आहे ना हो. त्यांना कळत नाही. त्यांना मी मागच्या व्हिडिओत बोललो ना सगळं काही, आता नव्यानं बोलण्याची गरज नाही. तर तुम्हाला कुठेतरी काउन्सिलिंग या मुलींचं देखील करावं लागेल ना, तुम्हाला या स्त्रियांचं देखील काउन्सिलिंग करावं लागेल ना. आणि ती सरकारची, शासनाची जबाबदारी नाही का? तुम्ही सक्षमीकरण म्हणता ना महिलांचं, आता जागा वाढवणार आहे म्हणे लोकसभेतल्या मोदी साहेब, महिलांना बळ देण्यासाठी. आता महिलांना बळ देण्यासाठी आहे की जिंकून येण्याचा फंडा आहे वारंवार, हे आता याच्यातले तर्कवितर्क सुरू आहे, ते आपल्याला खरं सांगता येणार नाही. कुठलीही गोष्ट झाली की ते एक पत्रकार आहे, ते टकलं, ते आपलं लव जिहाद ते सुरू राहते. त्याचं ते कोण आहे, ते कोणता वंशी आहे तो, ते 2-3 पत्रकार आहेत, ते भाडोत्री, ते नुसते मूर्खासारखे आपले काही विकासाच्या काही बातम्या द्या ना. शेतकऱ्यांचा कधी काही न्यूज दाखवता का तुम्ही? हे प्रकरण घडलं, परतवाड्याचं गंभीर प्रकरण आहे. आणि बिलकुल बघा, शासनाने, मुख्यमंत्री साहेबांनी जर का आदेश दिले ना डीजींना किंवा आयुक्तांना, फटाफट कामाला लागतात, फटाफट तो पोट्टा, त्याचं घर काय सगळं बर्बाद होईल क्षणात. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला अक्कल वाटण्याची गरज नाही. फडणवीस साहेब हुशार आहेत. तिकडे विकास सुरू आहे, त्या कुठला काय विकास सुरू आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, तशा बातम्या द्या तुम्ही. आणि मग लोक भरकटतात ना, ज्यांना बघा, ज्यांना जास्त तर्क लावत नसतात, जे लोक थोडे कमी शिकलेले असतात किंवा जास्त त्यांना या गोष्टीचं जनरल नॉलेज नसतं, मग ते लोक विश्वास ठेवतात आणि मग अशा बातम्या पसरवतात. मग एखाद्या भाडोत्री पत्रकाराचं त्यांनी काही ऐकलं, किंवा अशी जी बाई आहे अमरावतीची ही बबलीताई, हिचं काही ऐकलं, तर मग लोक काय करतात, विश्वास ठेवतात. अरे वा, त्याच तर म्हणत आहे, म्हणजे लव जिहादच आहे, भगाव चालू मुसलमाना को, मारो काटो पिटो. अबे कुठे घेऊन कसे काहीही बोलायचं, काहीही बोलतात. हे तर जे नवीन आमदार आहे ना, हे आमदार टोळक्यातले काही आहे, सगळ्याच पक्षातले नवीन आले, झेंडरे पांढरे चिंडरे पेंढरे, त्यांना काहीच समजत नाही, काहीही बडबड करतात. लोक हसतात त्यांच्या त्या स्टेटमेंट्सवर. अबे कामं, विकासाचे काही कामं धामं काही करा. आणि आजकाल तर तुम्हाला माहिती आहे, रील्सचा फॅड आलेला आहे. प्रत्येक आमदार खासदाराच्या जवळ इन्फ्लुएन्सर, त्याचं ते सोशल मीडिया हँडल मॅनेज करण्यासाठी माणसं नेमले आहे त्यांनी. हे काय सारे संडासात जाईन तर त्यांच्या रील्स होत आहे, जेवताना रील्स होत आहे, फिरताना रील्स होत आहे, गाडीत बसताना रील्स होत आहे. ते गाणे लावून मग त्यांच्या गाड्या, ये शेर कदम से हमारे भाई साहब उतर रहे है, इथे एक तो कोणता देत आहे तिकडचा मराठवाड्यातला, तो पैसेच वाटतो त्या गाडीतनं पैसे वाटल्याचे, मग तो व्हिडिओ करतो, ते सोशल मीडियावर पोस्ट करतो. काय चाललंय बे, काय चाललंय, हे काय सुरू आहे तुमचं? हे असा तुमचा चिल्लरपणा दिसेल लोकांना. परतवाड्याचा जो अयान आहे आणि जे 2 आहे ते मित्र, आणि 8 जणांना मला वाटते आतापर्यंत अटक झाली आहे, त्याचं होईल ना सगळं काही. सगळे चतुर आणि सगळ्या संस्था उपस्थित आहेत. आपल्या देशात सगळी व्यवस्था आहे, SIT आहे, CID आहे, ED आहे, CD BD PD काय आहे ते सगळंच आहे. त्यांना ड्युट्याच त्या आहे. तुम्हाला बोलण्याची काय गरज आहे, तुम्हाला सल्ला देण्याची काय गरज आहे? इनका एन्काउंटर कर डालो, उसको मार डालो, उसको तोड डालो, उसको काट डालो. अबे काहीही बोलायचं. मंडळी, तुमच्या शब्दाला वजन असलं पाहिजे. तुम्ही नेते आहात,
आणि मागेही मी म्हटलं होतं आणि पॅरेखान साहेबांनी विनंती केली आहे की मी मागे एका व्हिडिओत म्हटलं की फडणवीस साहेब यांना आवरा जरा, यांना मुसक्या घाला, यांना नाही तर यांना रट्टे द्या, हाकलून द्या पक्षातून. पक्षाची प्रतिमा डागाळते यामुळे. आणि हिंदू मुस्लिम सोपा आहे का हो? किती संवेदनशील परिसर आहे तो परतवाडा, माहिती आहे का कोणाला बोलणाऱ्याला? तिकडे मराठवाड्यातला एखादा चाटुकार पत्रकार बोलत असेल त्याला माहिती आहे का मूर्खाला की अचलपूर किती संवेदनशील, अचलपूर असेल, खामगाव असेल. आमचा हा वरुड भाग, मोर्शी भाग पूर्वी अतिशय संवेदनशील होता. दुर्गोत्सवामध्ये फार हिंदू मुस्लिमांचे भांडणं व्हायचे आणि ते काही हिंदू मुस्लिम भांडणं करायचे नाही तेव्हा. पण हे असंच कोणीतरी पेटवून द्यायचं हे राजकारणासाठी. मग याच्यातूनच दंगली घडतात ना. मग कुणी स्टेटस ठेवतं, मग कुणी काही करतं. मग लेकरं असतात, ते लेकरं म्हणजे लेकरच. 18-19 वर्षात काय एवढी बुद्धी येते का? तर या विकृतीतून हा घडलेला प्रकार आहे. पुढे येईलच, जे काही व्हिडिओ झाले असतील, काही मुली बळी पडल्या असतील आणि जास्तीत जास्त बुरखीधारी मुस्लिमच मुली आहेत, ही गोष्ट सत्य आहे मंडळी. त्याच्यामध्ये हिंदू मुली नाहीत. एखाद दोन असेल रेअर, त्याच्याबद्दल आपण पुष्टी करू शकत नाही, पक्क सांगू शकत नाही. पण 99% मुस्लिम मुली आहे असं मुस्लिम नेत्यानेच सांगितलं आहे, ज्यांचं नाव पॅरेखान आहे, जे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि गडकरी साहेबाचे अतिशय निकटचे आहेत. ते शेवटी यापूर्वी कधी स्टेटमेंट द्यायचे नाही ते भाजपाच्या कुठल्या नेत्याच्या विरोधात, पण यावेळी त्यांनी दिलं आहे की मी कंप्लेंट करणार आहे म्हणे की या अशामुळे हे अमरावतीवाली बाई, आणि काही बोलते ती. तर मंडळी अशा प्रकारचं हे प्रकरण आहे परतवाड्याचं. याच्यावरच्या परफेक्ट अपडेट्स काय आहेत त्या आपण उद्या परवा नक्कीच घेऊ. पण हा रॅन्डमली एक मला व्हिडिओ करायचा होता की कुठल्याही प्रकरणाला कुठेही वळण देण्याचं काही कारण नाही मंडळी. तर अशी गंमत आहे मंडळी. बाकी कुठल्या गोष्टीवर लक्ष नाही कुणाचंच, कुठल्याच गोष्टीवर लक्ष नाही. त्या महागाईकडे लक्ष नाही, त्या शेतकऱ्यांचे हाल अपेष्टा सुरू आहे त्यांच्याकडे लक्ष देत नाही. सरकारी ऑफिसात जायचं कुठल्या कामाला कुणी काही ढंगाचं उत्तर द्यायला तयार नाही. अर्ध्या खुर्च्या रिकाम्या आहेत. त्या आम्ही परवा कलेक्टर ऑफिसला गेलो होतो वर्धेला, त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवणार होतो आम्ही गेलो होतो. माझं काही पुनर्वसन विभागात काम होतं. ते सगळे कर्मचारी त्या राष्ट्रपती येणार आहे म्हणून त्या कामात लागले होते. पूर्ण कलेक्टर ऑफिसच त्या कामात लागलेलं होतं. मग लोकांनी काय करायचं, नागरिकांनी काय करायचं? कामासाठी तिथे नागरिक एखादा 100 किलोमीटरवरून गेला असेल, जिल्हा काय असा 2-4 किलोमीटरमध्ये असतो का व्यासामध्ये, त्या परिघामध्ये? जिल्ह्याच्या ठिकाणून माझं गाव 100 किलोमीटर, 70-80 किलोमीटर. कितीदा जाणार आहे ऑफिसात? नंबर द्या, तर नंबर द्यायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. आणि सगळे त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या स्वागतासाठी सगळं ऑफिस लागलं होतं. अरे एखादा ठीक आहे, राष्ट्रपतींचा आदर आहे, त्या येत असल्या, यांना कुणाला का हे कशासाठी कामी लागले त्याच्या विषयाचे? हे नागरिकांच्या काहीच अडचणी, कुणी आम्हाला उत्तर द्यायला तयार नाही त्या दिवशी. या गोष्टी कधी कुठे येते का हो टीव्हीवरती? काहीच नाही. बस लाव जियात कमरेच्या खालच्या बातम्या आल्या की मग आंबट शौकीनांना संधी आणि ह्या नेत्यांना सर्वात पहिले संधी. तर बबलीताई जरा सांभाळून राहा, काही बोलू नका, काही हे करू नका. अमरावतीहून परतवाडा फार जवळ आहे, अचलपूर फार जवळ आहे, तुम्हाला तो एरिया परिसर माहिती आहे. बच्चू भाऊंचाच तो परिसर आहे, कडूंचा संवेदनशील परिसर आहे. दंगली घडल्या त्याचा जबाबदार कोण राहणार उद्या? आणि हिंदूंसाठी तुम्ही काय केलं हिंदूंसाठी? तुम्ही हिंदूंचे मुलं उद्या जर कारागृहात गेले, तुम्ही सोडवून आणणार आहात का त्यांना? दंगली तर दंगलीच असतात ना. एखाद्या गर्दीमध्ये एखादा नकली साप फेका तुम्ही, बस झाली दंगल सुरू. किसने फेका तो मुसलमानने फेका, किसने फेका तो हिंदूने फेका. तर काहीतरी उचलली जीभ लावली टाळूला. अशी सगळी मंडळी खूप मजेदार सुरू आहे सगळं. जिकडे तिकडे विनोद सुरू आहे, नुसता मारो काटो पिटो हाकालो ढकेलो असा सगळा विषय सुरू आहे. असो, तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल नक्की कळवा. परतवाड्याच्या प्रकरणाचा निषेध करतो मी जाहीर, आणि त्या दोन्ही मुलांना, जितके आरोपी असेल त्यांना कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं मंडळी. आणि आपल्या मुलींना, आपल्या बाबड्यांना वाचवून ठेवा, त्यांचं काउन्सिलिंग करा. लेकरू भयकलं असेल ते सुधरू शकतं, त्यांना विश्वासात घ्या, त्यांच्याशी मैत्री करा. ट्युशनला गेली मुलगी, किती वाजता गेली, किती वाजता परत आली, याच्याकडे लक्ष द्या. असे बॉम्ब फुटण्याच्या आधी थोडे सावध व्हा वेळीच. असो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळी, जर वाटलं तर आपल्या चॅनलला आर्थिक सहकार्याची अतिशय आवश्यकता आहे, त्यासाठी जॉईन बटन दाबा आणि आपल्या चॅनलचं सदस्य व्हा, आम्हाला आनंद होईल. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.